हे दृश्य भुसणी तावरजा नदीवरील बॅरेजच्या पाण्याचे आहे। तावरजा नदीवरील बॅरेज बंद असल्यामुळे शेतकऱ्याच्या रानात पाणी घुसलेलं आहे। पूर्ण एका निलंगा लातूर हायवेवर पर्यंत पाणी आलेलं आहे आणि तावरजा बॅरेजचे दरवाजे ओपन केलेले नाही आहेत। आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तिथं त्यांचा कर्मचारी किंवा कोण अधिकारी जागेवर नाही आहे। आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, फोन लागत नाहीत आणि जे कोणाचा लागतोय तो उचलत नाही आहेत। हे बघू शकता, हो का, रोडपर्यंत पाणी आलेलं आहे। टोटल शेतात पाणी आहे। नमस्कार, मी भागवत जोशी। आपण पाहताय बीजे न्यूज। आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बातम्या आपण बीजे न्यूजवर दाखवतो। असंच एक आज आगळी आणि वेगळी बातमी म्हणजे भुसणी शिवारामध्ये आज काही शेतकऱ्याच्या समस्या आहेत आणि ते काय शेतकऱ्याच्या समस्या आहेत ते आपण शेतकऱ्याच्या तोंडून ओढून घेणार आहोत। नमस्कार सर, मला सांगा काय अडचणी आहेत, काय झालेलं आहे आजच्या पावसामुळे आपल्या शेतीमध्ये, काय सांगू शकाल आपण? रात्रीच्या पावसामुळे आणि पाऊस तर झाला, पण इथं बाजूला डॅम असल्यामुळे आणि त्या डॅमचे दरवाजे टायमाला न उघडल्यामुळे तिथल्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कुणाचे कुक्कुटपालन आहेत, त्यांच्या काय अर्धा कोंबड्या गेलेले आहेत, कुणाचे वासरे गेलेले आहेत, कुणाचे पिंगलरचे सट वाहून गेलेले आहेत आणि काही जणांचे खत शेतामध्ये शेडमध्ये असताना ते शेडमधले खत देखील पूर्ण भिजून गेलेले आहेत। एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे, जे की शेतकऱ्यांचं दररोजचं ही चालतं। समजा हे पिकं जरी गेले, आपले वार्षिक पिकं जरी गेले, तर कोणी आपल्या दुग्ध व्यवसायावर आपलं जीवन भागवत असतं, कोणी भाजीपाल्यावर भागवत असतं, तर त्या शेतकऱ्याचा भाजीपाला पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकता, रोडच्या कडेलाच आहे तो प्लॉट, तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि शेतकऱ्याचे जनावरांचे वासराच्या एका तोंडामध्ये पाणी जाऊन ती देखील वासरू दगवण्याच्या मार्गावर आहे। एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे, पण ह्याच्याकडे शासन लक्ष देणार आहे का नाही, आमच्याकडे बघणार कोण आहे, आणि विशेष म्हणजे त्या पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची शेतकऱ्याचे सगळ्यांचे ठाम बाब आहे। त्यांनी सकाळी 6 वाजता जाऊन त्या तिथल्या लोकांना उठवले की बाबा आमच्या शेतामध्ये पाणी आले, उठा। त्या शेतकऱ्यांनी जाऊन तिथल्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही केले, दरवाजा उघडले। तिथल्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरून असं लक्षात येते की तिथले जी काही प्रायव्हेट माणसं लावलेली आहेत ते माणसं दारू पिऊन तिथं कंटिन्यू असतात। त्या लोकांचे मेडिकल झालंच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमच्या शेतकऱ्यांची ठाम बाब आहे। असा एक माझा प्रश्न असेल, मला सांगा, हे आतापर्यंत पाऊस भरपूर पडलेले आहेत पण असं कदापि नुकसान झालेलं नाही, पण हे कुणाच्या म्हणजे हायगाईमुळे झालं असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत उन्हाळ्यात ह्याच्यापेक्षा जास्त अवकाळी पाऊस पडला, त्यावेळेस कधीच काय केलं नाही। गेले 10 ते 15 वर्ष झालं कधीच आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यामध्ये कधीच पाणी आलं नाही। शेडमध्ये तर पाणी कधीच कुणाच्या आलं नाही, पण ही इरिगेशनच्या हलगर्जीपणामुळे आमच्या शेडमध्ये पाणी आलं, आमचे जनावर दगवण्याच्या मार्गावर आहेत, आमचं सगळं अतोनात नुकसान झालं की सांगण्या एवढं म्हणजे काही राहिलंच नाही, एवढं नुकसान झालेलं आहे आमचं। आता काय मागणी आहे मग आपली? आमची मागणी एकच आहे की त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, नुकसान भरपाई झाली पाहिजे, अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। आमचे सट वाहून गेलेले आहेत नदीमध्ये, जर कुठे इकडे तिकडे बघितलं तर तुम्हाला त्याचे पैप देखील दिसतील शेतकऱ्याचे वाहून जात असताना। तुम्ही पाहू शकता, शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की नुकसान झालेलं आहे, ते नुकसान भरपाई व्हावी आणि त्यांना काहीतरी मदत मिळावी
असंच या शेतकऱ्याचं आपल्यासोबत आणखी काही दुसरे शेतकरी आहेत, त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार. काय सांगू शकाल आपल्या कालच्या पावसामुळे काय झालं, काय सांगू शकाल? पावसामुळे पाणी आलं आणि उसनी बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हे ह्या वर्षातली तिसरी वेळ आहे म्हणजे यांनी दार टायमाला न उघडल्यामुळं तर शेतामध्ये पाणी घुसलं. एकतर पाणी घुसल्यामुळं पहिलं पेरणी करता आली नाही, पेरणी केली, पेरणी झाली उशिरा आणि आता जे पीक आहे ते छोट्या अवस्थेत आहे आणि हे पाणी घुसल्यामुळं पीक हे सडून गेलेलं आहे. आज जरी दिसत असलं तरी ते आज ना उद्या म्हणजे सडूनच गेलं. बारीक मिरची आहे, सोयाबीन आहे, असे छोटे पीक आहेत. किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? प्रत्येकाचे वेगवेगळे नुकसान आता ती क्षेत्र वाईज नुकसान झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट चारा बनीम होती त्या भागामध्ये, ती बनीम भिजलेली आहे. आता ती हे भरून न येणारे नुकसान आहेत. आता काय मागणी काय आहे तुमची आता? नाही त्या अधिकाऱ्याला एकतरी त्याला कठोर शासन होऊन आणि त्या अधिकाऱ्यानेच आमचे भरपाई करायला पाहिजे. शासनानं तर करायला पाहिजे, पण जो इथला जो अधिकारी आहे, जबाबदार अधिकारी आहे, त्यांनीच ह्या गोष्टीची भरपाई करायला पाहिजे.